Are the voice and screen clear? Yes? All right. Fine. Okay. So can you please tell me what was the last point that we derived or that we discussed? Check kara. We'll start after 1 minute. Let everyone join also. I think differential equation of SHM we wrote. Then we wrote the formula for acceleration. Yes. Then we wrote the formula for velocity. Then at given position, what is the value of displacement, velocity and acceleration, that also we wrote. Okay, we draw one diagram. Okay. Now the next point is displacement, velocity and acceleration as a function of time. Okay, so write down. Can you tell me the point number? काल कितवा point number झाला? Anyone please tell me? Anuj, Kiran, Subodh, Tejas, Vadehi, anyone just tell me? Point number 3 झाला. Okay. So today it is going to be point number 4. Okay, so write down displacement, velocity and acceleration as a function of time. So write down displacement, comma velocity and acceleration as a function of time, as a function of time. Displacement, velocity, acceleration as a function of time. Clear? Displacement at any given time instance is given as a sine omega t plus alpha. ओमेगा काय अल्फा काय सगळं लिहू आपण. लिहा पहिल्यांदा त्याच्यामध्ये ए काय एम्प्लिट्यूड ऑफ एसएचएम, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ आणि एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम किंवा ओमेगाचं कंप्लीट नाव जे आहे ते पहिल्यांदा वाटतंच तर लिहा. ओमेगा इज कॉल्ड ॲज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि हा जो एफ असतो तो असतो तुमचा लिनियर फ्रिक्वेन्सी और सिम्पली फ्रिक्वेन्सी, नुसतंच फ्रिक्वेन्सी. ओमेगा जो असतो तो बाळ रेडियन पर सेकंड मध्ये मेजर केला जातो and the frequency is measured only in per second, 1/second. त्यालाच लोक हर्ट्स, HZ हर्ट्स असं लिहितात. नोट लिहित चला फक्त पटपट पटपट आपोआप सगळे पॉइंट्स आठवतील तुम्हाला. ओके. त्यानंतर टी तर टाइम इन्स्टन्स. अल्फाला म्हणतात इनिशियल फेज, म्हणजे पार्टिकल कुठं चालू झालाय त्याच्यावरती ती इनिशियल फेज ठरते. एसएचएम ऑसिलेशन जे होत आहेत ते कुठं चालू होत आहे त्याच्यावरती ती इनिशियल फेज ठरते. समजा हे सर्कल आहे करस्पॉन्डिंग टू एसएचएम आणि ऍक्च्युअल एसएचएम जी आहे ती अलॉंग दी डायमीटर आहे. Suppose this is your mean position. Okay. Let's say, let me draw the mean position once again.
लेट्स से दिस इज गोइंग टू बी द डायमीटर. ओके, हा बाळांनो डायमीटर म्हणून घ्या. सेंटर, मीन पोझिशन, एक वर्टिकल लाईन ड्रॉ करा, डॉटेड वर्टिकल लाईन ड्रॉ करा. आता पार्टिकल जर इथं स्टार्ट होणार असेल, इथं पार्टिकल ऑसिलेशन करणारा पार्टिकल इथं स्टार्ट होणार असेल, तर सर्क्युलर मोशन करणारा जो पार्टिकल असतो तो इथं पाहिजे. शॅडो जी येणार ती कुठे येणार? इकडे लाईटचा सोर्स ठेवूया, शॅडो येणार. लाईट रेज अशी येतील. याची शॅडो इथं पडणार. एक लाईन जोडायची सेंटर पासून सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकल पर्यंत. हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करायला आणि ही जी शॅडो आहे ती ऑसिलेशन करणार, लेफ्ट राईट. आणि हा मात्र कंटिन्युअसली अँटी क्लॉकवाईज गोल फिरणार. तो गोल फिरायचा जो काय अँग्युलर स्पीड आहे तो तुमचा ओमेगा किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी ती तुमची ओमेगा. इथं जो काय अँगल आहे टी इक्वल टू 0 ला केलंय आपण. हे केव्हा प्लॉट केलंय आपण? टी इक्वल टू 0 ला. टी इक्वल टू 0 ला आधीपासून एक ह्या वर्टिकल निगेटिव्ह वाय ऍक्सिस बरोबर तुम्हाला आधीपासून एक अँगल मिळेल, त्याला म्हणायचं असतं अल्फा. तो असतो तुमचा अल्फा, बरोबर. पार्टिकल ही जर शॅडो जी आहे, सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलची शॅडो इथं असेल, द शॅडो विल बी हिअर. ओके, ऍक्च्युअली द पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन and its shadow is present here. Okay, and this angle alpha is called as initial phase. It is also called as epoch of SHM. Epoch means beginning. Beginning of SHM. So beginning ला already एक angle असेल alpha. Okay, if the particle is starting from mean position, म्हणजे ही शॅडो जर मीन ला चालू होणार असेल आणि मग राईटला जाणार असेल, तर हा सर्क्युलर मोशन करणारा पार्टिकल इथं असेल. इन दॅट केस अल्फा 0 असेल. अल्फा इक्वल टू 0 फॉर पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. फॉर पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. अँड इफ द शॅडो स्टार्ट्स ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ऑसिलेशन एक्स्ट्रीमला चालू होणार असेल, तर हा जो काय पार्टिकल आहे हा स्वतःच इथं पाहिजे तरच शॅडो तिथं पडू शकते, अदरवाईज नाही. हा पार्टिकल आणि शॅडो दोन्ही एकाच ठिकाणी असते आणि तेव्हा ही जी काय लाईन आहे ती हॉरिझॉन्टल होईल. तेव्हा जो काय टोटल अँगल होईल निगेटिव्ह वाय ऍक्सिस बरोबर तो किती होणार? 90 होणार. सो याच्या पुढे लिहा इथं अल्फा इज इक्वल टू 90 फॉर पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम extreme position, positive extreme position. Okay, general equation for displacement always is here. It will be always this. Alpha 0 टाका, 90 टाका, depending upon where the particle starts. Particle कुठं स्टार्ट होतोय, depending upon that अल्फा 0 येईल किंवा 90. मीन ला चालू झाला 0 टाका, साईनचं साईनच राहील. साईनचं साइन ओमेगा टी प्लस 0 लिहायची गरज नाही, साइन ओमेगा टी ॲज इट इज. If the particle is starting from the extreme position, in that case put alpha equal to 90. मग काय होईल? साइन ऑफ ओमेगा टी प्लस 90. ओमेगा टी प्लस 90 ला 90 प्लस ओमेगा टी पण लिहिता येईल. साइन ऑफ 90 प्लस ओमेगा टी इज कॉस ओमेगा टी. साइन ऑफ 90 प्लस ओमेगा टी इज कॉस ओमेगा टी. मग ते फंक्शन आपण कॉस मध्ये कन्वर्ट होईल. पण बेसिक फंक्शन बाळांनो हेच राहणार. तर अल्फा 0 टाकायचा की π/2 टाकायचा ते तुम्ही ठरवायचं, डिपेंडिंग अपॉन पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन की एक्स्ट्रीम. ओके, हे झालं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. नेक्स्ट याचं डेरिव्हेटिव्ह काढलं की तुम्हाला मिळणार वेलॉसिटी. नेक्स्ट पेजवरती जाऊ का? जस्ट रिप्लाय मी क्लिअर अँड रिटन CW. क्लिअर अँड रिटन म्हणजे वेलॉसिटीकडे जाऊ मग ॲक्सेलरेशन.
फास्ट पटकन रिप्लाय करा. रिप्लाय करा पटपट, म्हणजे मला नेक्स्ट पॉईंटला पटपट जाता येईल. लवकर चॅप्टर रिवाईज होईल. रिप्लाय करायला वेळ लागला, चॅप्टरला वेळ लागेल ना रिवाईज व्हायला. रिटर्न येस. चलो नेक्स्ट. ऑल राईट. नेक्स्ट पॉइंट लिहा. वेलॉसिटी. वेलॉसिटी कशी काढणार सर? वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन ऑर डिस्प्लेसमेंट. सो डी बाय डी टी ऑफ डिस्प्लेसमेंट काय सर? ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. सर कॉन्स्टंट कॅन बी टेकन आउट ऑफ डेरिव्हेटिव्ह. येस. सर साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस. येस. साइन टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस टी. साइन टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस टी. इट मीन्स मनातल्या मनात कशाला टी मानलं? वी ॲज्युम दिस ओमेगा टी प्लस अल्फा एस टी. ओमेगा टी प्लस अल्फाची डेरिव्हेटिव्ह काय शिकवले? डायरेक्टली ओमेगा शिकवलेली आहे. ओमेगा टी प्लस अल्फाची डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली ओमेगा. ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह ओमेगा आउट ऑफ डेरिव्हेटिव्ह टी ची डेरिव्हेटिव्ह 1. सो ओमेगा इंटू 1 प्लस कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. हे केलं होतं ना, आठवते का बघा? डी बाय डी टी ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ईच टर्म कॅन बी फाउंड सेपरेटली प्लस डी बाय डी टी ऑफ अल्फा ओमेगा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. आन्सर काय आलं? ओमेगा इंटू 1 म्हणजे ओमेगा. सो हिअर ऑनवर्ड्स ऑलवेज रिमेंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा इज ओमेगा. सो दॅट ओमेगा हिअर इंटू कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. Okay, this is velocity. Then acceleration. Acceleration is d by dt of v. d by dt of velocity काय आहे? a ओमेगा cos ओमेगा t plus alpha. लिख सर. a ओमेगा t cos of लाइन को पुसून टाकूया. cos of ओमेगा t plus alpha. त्याची डेरिव्हेटिव्ह. Derivative of this a omega constant है सर out of derivative. Cos ची derivative minus sin. Cos ची derivative minus sin. Cos t ची derivative minus sin t. ज्याला t मानलंय त्याच्या डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय. सर इथं sin t नाही येणार, इथं सर sin ऑफ ओमेगा t प्लस अल्फा येणार. ओके, ओमेगा t प्लस अल्फा. ओके, cos t ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin t. ओमेगा t प्लस अल्फाला बाळा t मानलंय, तर ज्याला t मानलंय त्याच्या डेरिव्हेटिव्हनं आन्सरला काय करायचं असतं? मल्टिप्लाय. ओके, कशाला टी मानलं? ओमेगा टी प्लस अल्फाला. कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. याला टी मानलं. जे काय आन्सर लिहिलं त्याला कशानं मल्टिप्लाय करावं लागणार? ज्याला टी मानलंय त्याच्या डेरिव्हेटिव्ह. हे सगळं तुम्हाला आठवत असेल. हे मायनस बाहेर ए ओमेगा ॲज इट इज. ओमेगा टी प्लस अल्फाची डेरिव्हेटिव्ह इथे काढली आपण. ओमेगा टी प्लस अल्फाची डेरिव्हेटिव्ह काढली, दॅट इज ओमेगा. तो ओमेगा आणि हा ओमेगा मिळून ओमेगा स्क्वेअर. हा ओमेगा आणि हा ओमेगा मिळून ओमेगा स्क्वेअर. मायनस ऑलरेडी बाहेर साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा ॲज इट इज. सो दिस इज ऑलवेज वाला इक्वेशन फॉर acceleration. If the particle is starting from mean, alpha 0 टाका. If the particle is starting from extreme, alpha pi by 2 टाका. Okay, mean ला चालू झाला तर alpha 0 टाका. Extreme ला चालू झाला की alpha pi by 2 टाका. Okay, these are the equations for particle. These are the equations of displacement, velocity and acceleration for the particle starting from any position, any general position alpha. Okay, त्यातल्या अल्फाच्या व्हॅल्यू नुसार डिफरंट इक्वेशन्स तुम्हाला तयार करता येतील. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे पॅरामीटर्स ऑफ एसएचएम. आता फक्त डिस्कस करूया. मी सांगतो एक एक पॅरामीटर वाचून दाखवतो, फक्त ऐका. पहिला आहे एम्प्लिट्यूड. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे एम्प्लिट्यूड. मॅग्निट्यूड ऑफ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज एम्प्लिट्यूड. देन पाथ लेंथ ऑफ एसएचएम. पाथ लेंथ ऑफ एसएचएम इज डबल. पाथ लेंथ ऑफ एसएचएम इज डिस्टन्स बिटवीन निगेटिव्ह एक्स्ट्रीम अँड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. यात कन्फ्यूज व्हायचं नाही, लिहा वाटलं सर तो पॉईंट, कारण कन्फ्यूज होतं कधी कधी. पाथ लेंथला आपण एम्प्लिट्यूड असं घेतो, नाही, चुकतंय ते.
पाथ लेंथ इज डबल एम्प्लिट्यूड. दाखवतो कसं. पाथ लेंथ जनरली आम्हाला परीक्षेमध्ये दिला जातो ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम, ही मीन आणि ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. याला लेफ्ट एक्स्ट्रीम म्हटलं तरी चालेल, याला राईट एक्स्ट्रीम म्हटलं तरी चालेल. ही तुमची मीन पोझिशन. लेफ्ट एक्स्ट्रीम पासून राईट एक्स्ट्रीम पर्यंतची लेंथ, लेफ्ट एक्स्ट्रीम पासून किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पर्यंतची लेंथ म्हणजे पाथ लेंथ, आणि ती डबल असणार एम्प्लिट्यूडची. ही काय असणार? डबल असणार एम्प्लिट्यूडची. हा तुमचा एम्प्लिट्यूड. दिस इज युअर एम्प्लिट्यूड and path length is twice the amplitude. Reply me in the chat box, clear and written. क्लिक झालं बरोबर. त्यानंतर पिरियड ऑफ एसएचएम. पिरियड ऑफ एसएचएम म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन, एक ऑसिलेशन. मीनला चालू झाला की पार्टिकल परत मीनला आला पाहिजे, पण असा नको आहे नुसता. मीनला चालू झाला, राईट एक्स्ट्रीमला गेला, परत मीनला आला, झालं का ऑसिलेशन? नाही. आता हाफ ऑसिलेशन झालं, परत इकडे गेला आणि परत इथं आला, याला म्हणतात एक ऑसिलेशन. समजा पार्टिकल इथं चालू झाला, इथं चालू झालं तर राईटला गेला, परत आला, झालं का ऑसिलेशन? नाही. लेफ्टला जायला पाहिजे, परत यायला पाहिजे, आता एक ऑसिलेशन. नाउ वन ऑसिलेशन इज कंप्लीट. ओके, दिस कॉन्सेप्ट यू ऑलरेडी नो. ओके, एक ऑसिलेशन केव्हा झालं. टाइम रिक्वायर्ड फॉर वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज पिरियड ऑफ एसएचएम. फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड. और रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे फ्रिक्वेन्सी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. फ्रिक्वेन्सी इज 1 टाइम पिरियड. लिहून टाका तो पण फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम F is equal to 1 time period of SHM. That's it. Number of oscillations per second. Unit of frequency वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. सिंपल आहे, परत काय लिहायची गरज नाही. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. कन्फ्यूज व्हायचं नाही. फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा, तो काय असतो? 2πf असतो. पण जर f म्हणजे 1/t असतो, सो f कॅन बी रिप्लेस बाय 1/t. f ला 1/t ने रिप्लेस केलं, f ला 1/t ने रिप्लेस केलं, सो इट इज 2π/t. सो ओमेगा इज इक्वल टू 2π/t. नेक्स्ट पॉइंट आहे फेज ऑफ एसएचएम. नेक्स्ट पॉइंट आहे फेज ऑफ एसएचएम. फेज ऑफ एसएचएम फाय न दाखवायचा. फाय म्हणजे असतो ओमेगा टी प्लस अल्फा. प्लस साईनच्या आत जे काही लिहिलं असतं, ओके, जेव्हा तुम्ही डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन लिहिता आणि त्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये प्लस साईन, प्लस म्हणजे कोइफिशियंट पॉझिटिव्ह पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दाखवतो तुम्हाला मी. लेट मी शो द डिस्प्लेसमेंट इक्वेशन. हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे. प्लस साईन, प्लस म्हणजे काय? प्लस म्हणजे फक्त हा कोइफिशियंट जो काय आहे, या साईनचा जो काय कोइफिशियंट आहे, तो कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे. त्या पॉझिटिव्ह कोइफिशियंटला पहिल्यांदा अरेंज करा. निगेटिव्ह असेल तर त्याला मॅनेज करा, आत पाठवा त्याला. हा पॉझिटिव्ह कोइफिशियंट प्लस साईनच्या आत जे काही लिहिलंय, प्लस साईनच्या आत जे काही लिहिलंय त्याला काय म्हणायचं? फेज म्हणायचं. सो या साईनच्या आत काय आहे? ओमेगा टी प्लस अल्फा. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहायचं आणि डिस्प्लेसमेंटची फेज सांगायची. डिस्प्लेसमेंटची फेज सांगणं म्हणजेच फेज ऑफ एसएचएम. फेज तुम्हाला वेलॉसिटीची पण सांगता येते. असं नाही की तुम्हाला वेलॉसिटीची फेज सांगता येते का, येत नाही का, असं नाही. वेलॉसिटीची पण फेज सांगता येते. फक्त काय करावं लागेल मग इथे या केसमध्ये तुम्हाला ए ओमेगा तर ॲज इट इज लिहा. बरं, आता हा कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा प्लस कॉस आहे, आणि प्लस कॉस प्लस साईनच्या कितीनं पुढं असतो? 90नं पुढं असतो. त्यामुळे या प्लस कॉसला तुम्हाला साईनच्या लँग्वेजमध्ये लिहिताना कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस, प्लस कॉस, प्लस साईनच्या ग्राफला कितीनं लीड करतो? 90नं लीड करतो. या कॉसच्या ऐवजी साईन लिहा. हे आत ब्रॅकेटमध्ये जे काय आहे ते ॲज इट इज लिहा आणि प्लस 90 म्हणजे π/2 म्हणा. आणि ही जी काही कम्प्लीट गोष्ट आहे, दिस इज गोइंग टू बी द फेज ऑफ वेलॉसिटी. ही सगळी गोष्ट फेज ऑफ वेलॉसिटी असणार. ही सगळी गोष्ट काय असणार? फेज ऑफ वेलॉसिटी असणार. लक्षात घ्या. ओके, हे सगळं जे काय असणार आहे फेज ऑफ वेलॉसिटी असणार. पण फेज ऑफ वेलॉसिटी म्हणजे फेज ऑफ एसएचएम नव्हे. फेज ऑफ डिस्प्लेसमेंट जी असते, डिस्प्लेसमेंटची जी फेज आहे त्याला फेज ऑफ एसएचएम म्हणतात.
पण फेज तुम्हाला डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, एक्सेलरेशन कशाची पण काढता येते. फक्त प्लस साइनच्या जे काही येते त्याला फेज म्हणायचं. सो फेज ऑफ एसएचएल याला बेसिकली टोटल फेज ऑफ एसएचएल किंवा फेज ॲट गिवन टाइम, टी या टाइमला काय फेज आहे, ओके, दॅट टोटल फेज दॅट इज इक्वल टू फाय. आणि अल्फा म्हणजे असते इनिशियल फेज, फेज ॲट टाइम टी इक्वल टू 0. टाइम 0 असेल तर फाय किती, अल्फा येईल, बरोबर. त्या केसमध्ये त्याला इनिशियल फेज म्हणतो, त्या केसमध्ये त्याला इनिशियल फेज म्हणतो. पण अदरवाईज फाय काय असतो, फेज ॲट टाइम टी, गिवन टाइम टी. ओके, टाइम टी इक्वल टू 0 टाकला इथं तर फेज किती मिळणार तुम्हाला, अल्फा मिळणार. त्याला तुम्ही इनिशियल फेज म्हणता, त्याला तुम्ही इनिशियल फेज असं म्हणता. ओके, नेक्स्ट आहे वेलॉसिटी. जे पॅरामीटर्स आहेत त्यातला नेक्स्ट पॅरामीटर आहे वेलॉसिटी. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए अँप्लिट्यूड आहे, एक्स डिस्प्लेसमेंट आहे. ओके, जनरली तुम्हाला अँप्लिट्यूड सेंटीमीटरमध्ये दिले जातात, डिस्प्लेसमेंट सेंटीमीटरमध्ये दिली जाते आणि वेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये देतात. ओके, इफ द वेलॉसिटी इज गिवन इन मीटर पर सेकंड, amplitude in centimeter and the displacement in centimeter, then you need to convert the centimeter into meter. कारण लेफ्ट हँड साईडला सगळं एसआय युनिट आहे, राईट हँड साईडला पण सगळं एसआय युनिट पाहिजे. जे अँप्लिट्यूडला आणि डिस्प्लेसमेंटला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल सीजीएस टू एसआय, सीजीएस टू एसआय कन्वर्ट करावं लागेल, लक्षात ठेवा. आता याला जर रिअरेंज केलं, डी स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं म्हणतं. इक्वेशन जर पाठ पाहिजेस, v is equal to plus minus omega into root of a square minus x square, v is equal to plus minus omega into root of a square minus x square. हे लक्षात ठेवा. ते कुठलं इक्वेशन, v is equal to plus minus omega into root of a square minus x square. ओके, म्हणजे वेलॉसिटी पटपट कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला. दोन्ही बाजूला स्क्वेअर केले, दोन्ही बाजूला स्क्वेअर केलं तर काय होईल, प्लस मायनस ओमेगाचा स्क्वेअर काय ओमेगा स्क्वेअरच होईल. हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, बरोबर. पुढे काय होतं, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा असेल, समजा की आम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आहे. वाय ॲक्सिस वरती वेलॉसिटी प्लॉट करायची आहे आणि एक्स ॲक्सिस वरती पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट प्लॉट करायची आहे. ओके, थोडीशी रिअरेंजमेंट करूया.